लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबई आग्रा महामार्गावर मध्यरात्री टाकलेल्या सापळ्यामध्ये तब्बल 30 किलो गांजासह 5 जणांना पोलिसांनी जेरबंद केलाय। ही कारवाई गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं संयुक्तरित्या आडगाव जवळील मुंबई आग्रा महामार्गावर केलेली आहे। धुळ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या होंडा सिटी या फॅमिली कारमधून सुमारे 30 किलो गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईमध्ये अरबाज मनियार, तौसिफ खान, अमन शेख आणि विजय पावरा यांना अटक करण्यात आलेली आहे, तर एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आलंय। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 6 लाख रुपये असून वाहनासह एकूण 12 लाखांहून अधिक मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मध्य प्रदेश सीमेलगतच्या शिरपूर परिसरातून नाशिक मार्गे मुंबईला गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। संशय टाळण्यासाठी आरोपींकडून फॅमिली कारचा वापर केला जात असल्याचंही उघड झालंय। दरम्यान सीपी व्हॉट्सअप क्रमांकावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकानं तात्काळ कारवाई केली आहे। तर या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास सुरू आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।